पुढं पुढं काय व्हायला लागलं, त्या आमच्या कार्यक्रमानं लय भरीला आला कार्यक्रम. हे बऱ्याचशाच बाया अंगात आणायला लागल्या. दसऱ्यात पणगी पौर्णिमेला पालखी निघायची देवीची इथली. पालखी निघल्यावर पालखी जाग्यावर गेली, आरती चालू झाली, कुठली तर बाय उभा राहिलेली नाही तर साऱ्या अंगात आलेलेच असायच्या. गच्च भरलेलं ह्याला हे अवघडच आहे बाबा म्हणलं. काय आता ती त्यांच त्यांना माहित. ते एक मला आठवत खरं, संताच्या ह्याच्यावरनं देवाची याद्वारे उभा क्षणभर क्षण अंगात आहे, क्षणभर हे 8 रोज अंगात येतं एक एकाच्या. ती अंगातलं यायला लागल्यावर मग कार्यक्रम यायला लागले आम्हाला. आज आमचं कान फुकायचं आहे तर कार्यक्रम ठेवायचा आहे गाण्याचा. मग अर्ध बकर आमच्या मंडळालाच लागायचं. 22 जण म्हणल्यावर हो, आणि गाण्याची माहिती माणसं म्हणल्यावर त्याला डळतं वाढायला लागायचं. मग जायचं मंडळ, गाणी चालू करायची. गाणी करता करता जरा बरंच झालं. हे कान फुकायचं म्हणजे आता गुरु, आता जसं आपल्या शाळेतला गुरु आहे पण ती कानात सांगत नाही. ह्या पंथातलं गुरु, आराध्यात गुरु आहे, जोगत्यात आहे, पोतराजात आहे, वारकऱ्यात आहे. मग आम्हाला माहीत आहे आमचा वारकऱ्यात पंथात, आम्ही आदिनाथ पंथातले आहेत, म्हणजे नवनाथ पंथातले गुरुजी आहेत आमचे. मग त्यामुळं मला एवढी बडबड बी येते आहे. काय कोणी आडवं तिडवं विचारलं तर सांगता बी येतं मला काय काय. मग तसला गुरु आहे. मग ती गुरु काय देते ती का आपण काय घ्यायचं, काय सांभाळायचं, काय पाळायचं, कशा मार्गाने जायचं ही पाळलं पाहिजे. मग ही काय करायचे, आता मला कोणी काय म्हणू द्या, टीका केली असं केलं म्हणू द्या, पुढं काय चालू झालं काय, ज्या घरी आपणाला कार्यक्रमाला जायचं आहे तिथं जरा वाकडेच वागायला लागली. वागणारी काय काय जण. मग आता तुम्हाला देव म्हणल्यावर तुम्हाला देव म्हणून घ्यायला काय तर तुम्ही सभ्य राहिलं पाहिजे तर तुम्हाला देव म्हणते लोक, नाहीतर तुम्हाला देव म्हणून का उपयोग आहे. व काय ते हे जे म्हण आहे की बुवा तिथे बाया झाड तिथे छाया, तसं ते आमच्या देवा अशी करायला लागली. जरा दुसऱ्या दिवशी सकाळपारी मी काय केलं, चांगली चांगली असणारी ना प्यानारी ना लोकांकडं वाकडं बघणारी अशी एक 5 जण बाजूला काढली. मी ती मीच मंडळ बनवलं स्वतः.